बघा मुंबईमध्ये जेवढे फोन मला येत असतील ना तेवढे कोणालाच येत नसतील, कारण का तो तसा आहे. आणि जर आतमध्ये असला ना तर तो बाप आहे सर्वांचा. आणि दोन्ही शर्तीनं तो आतून होता. मी छाती ठोकपणे सांगत होतो की कोणीच टेन्शन घेऊ नका, 100% तो गुलाल घेणार. आणि घेतलो. मी कधीच एवढा उग्ररूप घेतला नव्हता, पण आज घेतला. कोणी लोकांनी मला ट्रोल केलं होतं, माझ्या नंदीला ट्रोल केलं होतं, पण याचा उत्तर त्यांना एकदम याच्या सगळं देऊन टाकलं की बघा मी अजून टायगर अभी जिंदा आहे. हा तर माझा कोहिनूर हिरा आहे, तो एक आहे आणि एक पळायला गेला आहे. हे 3 हिरे आहेत. मला कोणाची गरज नाही आहे, पण मी माणसं आणि प्रेमाची माणसं असतील त्यांच्याशी जरूर पैरा करणार. कारण का मला बघ आज माझा नंदी पळतोय म्हणून लोक मला फोन करतात. एवढा मी हवेत जाणारा नाही आहे, मी जमिनीवरच राहतो. मी हवेत अजून 5 वर्षाचा खेळ चालू आहे. 5 वर्षामध्ये अजूनपर्यंत आम्ही हवेत गेलो नाही ना, जाणारही नाही. म्हणून प्रत्येकाला मी सांगतो वर जाऊ नका, कारण का हे ऊन पावसाचे दिवस आहेत, कधी पावसाला कधी उन्हाला. म्हणून प्रत्येकाला सांगतो की समोरच्याला हिनवताना मला काही लोक बोलतील आम्हाला हरवायला त्याची केस पिकतील. आता मी काय बोलायला पाहिजे सांगा. अरे हा खेळ आहे आणि माझ्याकडे स्वतःचे 3 नंदी आहेत, एक शेपूट घेऊन फिरत नाही मी. आता मी तेच बोललो ना, हे तो टेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. मित्रांनो पाहू शकता आपला पिंटू शेठ पाटील यांचा वजीर, ज्याने खूप मैदाने गाजवलं आणि सुखाचे दिवस दाखवले होते. पण कधी कधी बोलतो ना, सुख जास्त वेळ नसतो. कधी कधी आपल्या बैलाला संकटसुद्धा येतो, एक पडता काळसुद्धा येतो. त्या पडक्या काळातली दादाची कंडिशन आणि आताची कंडिशन त्या बैलाने वजीरने दाखवून दिलं की बैल जरी कमी पडला तरी तो मालकासाठीच धावतो आणि विजयाचा गुलाल घेतो. आणि आजचा गुलाल हा सर्वात मोठा गुलाल होता, कारण का बघा सर्व नंदी टॉपचे असतात. मुंबईचा सैराट आणि किस्मत, सैराट तर माहिती आहे तुम्हाला किती नाव करतो, आणि त्याच्या विरोधात आज होता आपला रामा आणि वजीर. काय बोला आजच्या शर्यतीबद्दल? आजच्या शर्यतीमध्ये काय बोलायचं, आज माझ्या मुलासारखं, म्हणजे मी मुलगाच मानतो त्याला. आज त्याने त्याचं नाव आणि माझं नाव कुठे कमी पडून दिला नाही, कारण का त्यालासुद्धा ट्रोल होत होते आणि मलासुद्धा लोक ट्रोल करीत होती, पण त्यांनी ते दाखवून दिलं. मी सकाळीच बैलाला पण बोललो बाबा तुला आज दाखवून द्यायचं आहे, आणि ते आज त्यांनी करून दाखवलं. तर दोन्ही गाड्या माझ्या पळाल्या आणि एकदम जबरदस्त पळाल्या. दादा पहिल्यांदाच ही रामाची आणि म्हणजे आपली गाडी धावली, वाटलं होतं का हा या म्हणजे मोठी गाडी होती आज? 100% मला गॅरंटी होती, आणि ते पण 2 ते 3 शेकड्यात मारणार अशी मी योगेश शेटला पण सांगितलं होता. 100% मी आज गाडी मारणार, कारण का माझ्या बैलावर किंवा माझ्या नंदीवर माझा विश्वास आहे, आणि तो विश्वासाला तडा जाऊन देणार नाही ही मला एकदम खात्री आहे. दादा कसं असतं बघा, आपलं नंदीवरचं प्रेम आणि नंदीचं आपल्या मालकावरचं प्रेम. आज तुम्हीच आता बोलले की मी त्याला आज निघताना सांगितलं होतं की शर्यत आपल्याला जिंकायचे, आणि त्या पठ्ठ्याने ते ऐकलं आणि आज ते सोनं करून दाखवलं. त्याचं तो करून दाखवतोच. आणि बघा मुंबईमध्ये जेवढे फोन मला येत असतील ना तेवढे कोणालाच येत नसतील, कारण का तो तसा आहे. आणि जर आतमध्ये असला ना तर तो बाप आहे सर्वांचा. आणि दोन्ही शर्तीनं तो आतून होता. मी छाती ठोकपणे सांगत होतो की कोणीच टेन्शन घेऊ नका, 100% तो गुलाल घेणार. आणि घेतला. दादा वजीर म्हणजे असा बैल होता, जेव्हा मैदानात आला की वजीरचा गुलाल फिक्स होता, पण जेव्हा पडता काल आला ना तेव्हा खूप तुम्हाला याला सामोरा जावं लागले. काय बोलाल म्हणजे पैऱ्यांसाठी बोला? तुम्हाला एक सांगतो, मी पैऱ्यांचा कधीच विचार करत नाही. मी कोणाला फोनसुद्धा करत नाही पैऱ्यासाठी, कारण माझ्याकडे 3 हिरे आहेत. आणि हा तर माझा कोहिनूर हिरा आहे, तो एक आहे आणि एक पळायला गेला आहे. हे 3 हिरे आहेत. मला कोणाची गरज नाही आहे, पण मी माणसं आणि प्रेमाची माणसं असतील त्यांच्याशी जरूर पैरा करणार. कारण का मला बघ आज माझा नंदी पळतोय म्हणून लोक मला फोन करतात. एवढा मी हवेत जाणारा नाही आहे, मी जमिनीवरच राहतो. मी हवेत अजून 5 वर्षाचा खेळ चालू आहे. 5 वर्षामध्ये अजूनपर्यंत आम्ही हवेत गेलो नाही ना, जाणारही नाही. आणि बघतो दादा तुम्ही ना कधी मुलाखत देत असताना एकदम प्रेमळतेने शांततेने मुलाखत देतो, पण कधी कधी असं होतं की बोलावं लागतं. का असं होतं? काय नाही आज मी का बोललो? मी कधीच एवढा उग्ररूप घेतला नव्हता, पण आज घेतला.
कोणी लोकांनी मला ट्रोल केलं होतं, माझ्या नंदीला ट्रोल केलं होतं, पण याचा उत्तर त्यांना एकदम याच्या सगळ्यात देऊन टाकलं की बघा मी अजून टायगर अभी जिंदा आहे. आपल्या वजीरला किती साधारणतः वय वर्ष झालं असेल? याला आता साधारण 6 ते 7वा वर्ष चालू आहे. नक्कीच. कसं असतं दादा बघा, जेव्हा आपला नंदी पळतो ना तेव्हा आपल्या पाठी खूप जण असतात आणि जेव्हा आपला नंदी कुठे मागे पडतो ना तेव्हा आपल्याला साथ भरपूर जण देत नाही. मग तुम्ही अशा प्रकारे काय मेसेज द्याल की? नाही तुम्हाला एक सांगू, माझी माणसं, माझी ही जिव्हाळ्याची माणसं आहेत, माझी पोरं आहेत, ही कधीच मला सोडून गेली नाही. कारण का त्यांना माहीत आहे आज आपला बैल काय आहे आणि आपलं मालक काय आहेत. मी कधीच गर्व करत नाही. अरे ही लक्ष्मी आहे, ही एकदाच येते. म्हणून प्रत्येकाला मी सांगतो वर जाऊ नका, कारण का हे ऊन पावसाचे दिवस आहेत, कधी पावसाला कधी उन्हाला. म्हणून प्रत्येकाला सांगतो की समोरच्याला हिनवताना मला काही लोक बोलतील आम्हाला हरवायला त्याची केस पिकतील. आता मी काय बोलायला पाहिजे सांगा? अरे हा खेळ आहे आणि माझ्याकडे स्वतःचे 3 नंदी आहेत, एक शेपूट घेऊन फिरत नाही मी. प्रत्येकाला सांगतो मी, जो पण पैऱ्यामध्ये पण पळवतो आणि घरच्या गाडीमध्ये पण पळवतो, पण हवेत जाऊ नका आणि कोणाला बोलू नका, कारण का प्रत्येकाचा दिवस येतात. दादा जेव्हा तुम्हाला असे प्रतिउत्तर भेटले जातात तेव्हा तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारं कोण असतं? सर्वच माझी माणसं. आणि मी तुम्हाला एक सांगू, मी एकदम म्हणजे तुम्हाला पण माहीत असेल आपला स्वभाव कसा आहे. मी कधीच कोणाला हा हो हे करतच नाही, पोरांना सुद्धा करून देत नाही. पण आज त्यांनी जल्लोष केला असेल तर का त्यांना ती खुशी झाली आहे. आणि माझ्या पाठीमागं सर्व माझी टीम खंबीर उभी असते. आज मी 2-3 अड्ड्या नव्हतो आलो, पण पोरांनी सर्व मॅनेज करून घेतलं. हा 2025-2026चा खिडकालीचा पहिलाच मैदान बरोबर, आणि त्या पहिल्याच मैदानात विजयाचा गुलाल घेतला, म्हणजे आता ही सुरुवात झाली आपली. आता मी तेच बोललो ना, हे तो टेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. आणि खिडकालीचं रामश्याम मैदान म्हणजे जुना परंपरेचं मैदान, आणि खिडकालीवाला धन्यवाद देतो की त्या एवढ्या लवकर मैदान चालू केला. आणि हा माझा गुलालाचा मैदान आहे आणि इथे 100% गुलाल होतो. दादा वजीर रामासोबत कसं काय पैरा नियोजन कसं काय झालं? नियोजन काय ना, आपले तात्याजीनं माझे एकदम प्रेमाचे संबंध होते. तर योगेश शेठ आम्ही एकत्रच म्हणजे असं सकाळी फोन केला योगेश शेठनी, शेठ मला बैल पाहिजे. मी बोलो 100% देणार, पण मला घरची गाडी पहिला हाकलायची आहे. तो तर चालेल. आम्ही घरची गाडी हाकलली, नंतर लगेच मी नाव दिला. 2 मिनिटामध्ये समोरच्यांनी नाव फिरवला, गाडी झाली. मग हे पहिल्यांदाच धावली. मग आता याच्या पुढे रामा आणि वजीरचं नियोजन दिसलं 100% पळेल. नक्कीच दादा, शुभेच्छा तुम्हाला. आणि नक्कीच आपला वजीर आता खंबीरपणे तुमच्या पाठीशी असेल आणि नक्कीच तो आता असाच नाव करत राहील, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. गणपती बाप्पा.